ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात सुभेदार कुटुंब गणपती बाप्पांच्या विसर्जनाची तयारी करताना दिसेल. गणपती बाप्पांचे विसर्जन सुभेदारांच्या मागेत उत्साहात आणि थोड्या उदास वातावरणात होते. कुटुंबातील सर्व सदस्य आपापल्या माणसांसाठी प्रार्थना करतात. विसर्जनानंतर सायली झोपलेली असताना तिला एक भयानक स्वप्न पडते, ज्यात तिचे आई वडील तिला सोडून जात असतात. ती आई बाबा थांबा ना, जाऊ नका असे ओरडते आणि बाबा म्हणून किंचाळते. इकडे प्रियाने एक नवा कट रचलेला असतो. पुरावा तयार करण्यासाठी ती महिपतला मुद्दाम उकसवते. महिपत रागाच्या भरात हॉस्पिटलमध्ये येतो आणि त्याला बघून प्रिया कोण आहे तो असे ओरडत पळायला लागते. प्रियाला हे दाखवायचे असते की महिपत तिच्या जीवावर उठला होता, त्यामुळेच तिने भीतीपोटी खोटी साक्ष दिली होती. महिपत चाकू घेऊन तिच्या मागे धावतो. प्रिया एका बंद दरवाजाजवळ थांबते, जिथे महिपत तिला आज तुला मारूनच तुझे तुकडे करून इथून जाणार असे बोलतो आणि तिच्यावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रियाच्या या कटाची कल्पना अश्वीर आणि वकील साहेबांना आधीच असते. त्यांनी ठरवल्याप्रमाणे ते दोघेही तिथे हजर असतात. त्यामुळे प्रिया या गुन्ह्यातून सुटून बाहेर येईल की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.